नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण टोपण नावे बघणार आहोत. निसर्ग कवी कोणाला म्हणतात, बालकवी कोणाला म्हणतात, केशवसुतांचं पूर्ण नाव काय आहे, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. जे मराठीतील कवी कवयित्री आहे, लेखक आहे, त्यांचे टोपण नावे काय आहेत ते आज आपण बघणार आहोत. चला सुरुवात करूया. बघा, टोपण नावे. नटसम्राटचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? वि.वा. शिरवाडकर आहेत. आधुनिक काव्याचे जनक असे कोणाला म्हणतात? आधुनिक काव्याचे जनक असे केशवसूत यांना म्हणतात. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरिनारायण आपटे. बघा मित्रांनो, हे प्रश्न TET, पोलीस भरती तसेच ज्या सरळ सेवा एक्झाम आहेत त्याकरता अत्यंत उपयुक्त आहे. 2 ते 3 मार्काकरता यावरती प्रश्न विचारतातच. बघा, आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक, आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक असे कोणाला म्हणतात? तर बासी मर्ढेकर यांना म्हणतात. बासी मर्ढेकर यांना आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक असे म्हणतात. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती? तर मोचनगड. हे पाठच हवे विद्यार्थी मित्रांनो तुमचं, कारण की कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकते. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगड. कोणी लिहिली? रा.भ. गुंजीकर यांची मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी ठरली जी मोचनगड आहे. त्यानंतर आधुनिक कथेचे जनक गंगाधर गाडगीळ हे आधुनिक कथेचे जनक आहेत. तसेच मराठीचे पाणिनी असे कोणाला म्हणतात? तर मराठीचे पाणिनी असे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीचे पाणिनी असे म्हणतात. नंतर बघूया आणखी काही टोपण नावे. बघा, टोपण बापूजी ठोंबरे यांना बालकवी असे म्हणतात. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असे म्हणतात. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखले जाते. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज नावाने, तसे बाडक राम म्हणून देखील राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. हे पाठच हवे. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखतात. प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांना ओळखले जाते. तसे केशवसूत म्हणून कृष्णाजी केशव दामले यांना ओळखतात. केशवसूत यांचं पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. बघा मित्रांनो, या 2 व्यक्तींचे नावे हमखास परीक्षेमध्ये विचारलेले असतात. IMPs करून ठेवा. TET मध्ये विचारण्यात आले, पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहे. तसेच समाज कल्याणचे जे एक्झाम होतात त्यामध्ये देखील विचारण्यात आलेले आहेत. आणि सरळ सेवांमध्ये तर विचारलेच जातात. आरोग्य सेवक असो, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये हे यांचे नावं असतातच. IMP करून घ्या. त्यानंतर आहे विंदा करंदीकर यांचं हे जे टोपण नाव आहे, यांचं मेन नाव काय आहे? जे त्यांचं रिअल नाव आहे ते आहे गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपण नाव विंदा करंदीकर आहे. त्यानंतर आरती प्रभू म्हणून आपण चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना ओळखतो. इथं IMP करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आपण आरती प्रभू या नावाने ओळखतो. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. हे तर नाव सर्वांच्याच लक्षात असायला पाहिजे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. अनंत फंदी यांच्या कविता आहेत. अनंत फंदींचं नाव काय आहे? अनंत भवानी बाबा घोलप यांचं नाव आहे आणि ते अनंत फंदी या नावाने कविता करतात. विनायक जनार्दन करंदीकर यांचं नाव आहे, टोपण नाव विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपण नाव काय आहे? विनायक. त्यानंतर बघूया आपण दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव काय आहे? अज्ञातवासी या नावाने दिनकर गंगाधर केळकर हे कविता करतात. तसे अनिल म्हणून आपण आत्माराम रावजी देशपांडे
आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल नावाने ओळखतो. काशीनाथ हरी मोडक यांना माधवा न्यूज असे म्हणतात. काशीनाथ हरी मोडक यांना माधवा न्यूज या नावाने, टोपण नावाने ओळखतात. मराठी भाषेचे पाणिनी आपण आताच बघितलं, कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. राजकीय कादंबरीकार म्हणून ग. माडखोलकर यांना राजकीय कादंबरीकार म्हणून ओळखतात. पांडुरंग सदाशिव साने यांना आपण साने गुरुजी असे म्हणून ओळखतो. साने गुरुजी या नावाने आपण पांडुरंग सदाशिव साने यांना ओळखतो. मुला फुलांचे कवी हे नाव तर लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो. DETला आलेलं आहे आणि विचारण्याची दाट शक्यता आहे. मुला फुलांचे कवी म्हणून कोणाला ओळखतात? ना. वा. केळकर यांना ओळखतात. ना. वा. केळकर यांना मुला फुलांचे कवी असे म्हणतात. माणिक शंकर गोळघाटे यांना ग्रेस या नावाने ओळखतात. ग्रेस या नावाने माणिक शंकर गोळघाटे यांना ओळखतात. पठ्ठे बापूराव या नावाने श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी हे आपल्या कवितांचं तसेच पाठ्यपुस्तकाचं लेखन करत असतात. पठ्ठे बापूराव म्हणून श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांना ओळखले जाते. त्यांचं रिअल नाव आहे श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी आणि त्यांना पठ्ठे बापूराव नावाने ओळखतात. नंतर आहे यशवंत त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन नावाने ओळखल्या जाते. माधव जुलियन या नावाने ते कविता करतात. यशवंत त्र्यंबक पटवर्धन. रानकवी म्हणून कोणाला ओळखतात? तर रानकवी म्हणून नाधो महानोर यांना ओळखले जाते. नारायण वामन टिळक यांना रेव्हरंड टिळक असेही संबोधतात. नारायण वामन टिळक यांना रेव्हरंड टिळक असेही संबोधतात. आनंद घन या नावाने कोणाला ओळखले जातात? आनंद घन या नावाने लता मंगेशकर यांना ओळखल्या जाते. अष्टपैलू साहित्यिक कोण? तर पु. ल. देशपांडे. म्हणजे त्यांच्यामध्ये सर्वच गुण होते. अष्टपैलू व्यक्ती म्हणजे सर्व गुणसंपन्न असा, जो लोकांना हसवू शकत होता, रडवू शकत होता, जो नाटककार होता, साहित्यिक होता, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, प्रोड्यूस सर्वच होतं त्याच्यामध्ये. तो अभिनय करू शकत होता, गाणेही गात होता, कविता लिहित होता, काय म्हणते चित्रपट लिहित होता, म्हणजे सर्व गुण त्या व्यक्तीमध्ये होता. असं ते अष्टपैलू साहित्यिक कोण आहे? तर पु. ल. देशपांडे आहेत. विभावरी शिरूरकर ह्या यांचं जे रिअल नाव काय आहे, मूळ नाव, त्यांचं नाव आहे मालती बेडकर आणि ते विभावरी शिरूरकर नावाने कविता लिहत. काय नाव आहे त्यांचं? मालती बेडकर. गोपाळ नरहर नातू हे कोणत्या नावाने ओळखले जाते? यांचं टोपण नाव काय आहे? तर गोपाळ नरहर नातू यांचं टोपण नाव आहे मनमोहन. यांचं टोपण नाव आहे मनमोहन. द्वारकानाथ माधव पितळे यांचं टोपण नाव आहे नाथ माधव. यांचं टोपण नाव काय आहे? नाथ माधव. महदंबा के महदाईसा असं आद्य मराठी कवयित्री आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. महदंबा महदाईसा आहे कोण आहे? तर आद्य मराठी कवयित्री आहे. मुकुंदराज हे सर्वांनाच माहीत आहे, मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज. त्यानंतर आहे एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी. यांचं काय नाव होतं टोपण? संत एकनाथ म्हणून आपण त्यांना ओळखत होतो. तसे संत तुकारामांचं पूर्ण नाव काय आहे? तर तुकाराम बोल्लोबा आंबिले. हे तुकाराम महाराजांचं टोपण नाव, रिअल नाव आहे. नारायण सूर्याजी पंत ठोसर यांचं टोपण नाव काय? रामदास हे नारायण सूर्याजी पंत ठोसर यांचं टोपण नाव आहे.
त्यानंतर बघूया आपण ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांचं टोपणनाव संत ज्ञानेश्वर. आपण संत ज्ञानेश्वर या नावाने ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांना ओळखतो. माणिक बंडोजी ठाकूर. माणिक बंडोजी ठाकूर यांचं टोपणनाव आहे संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज यांचं मूळ नाव काय तर माणिक बंडोजी ठाकूर. माणिक बंडोजी ठाकूर. तसं संत गाडगेबाबा यांचं मूळ नाव काय आहे तर डेबूजी झिंगरोजी जानोरकर. डेबूजी झिंगरोजी जानोरकर हे संत गाडगेबाबा यांचं नाव आहे. डेबूजी झिंगरोजी जानोरकर हे संत गाडगेबाबांचं नाव आहे. संत सोयराबाई यांचं टोपणनाव काय तर पहिली दलित संत कवयित्री म्हणून संत सोयराबाई यांना ओळखतात. संत सोयराबाई यांना पहिली दलित संत कवयित्री म्हणून ओळखले जातात. बघा याच्यावरचे आपण काही प्रश्न देखील हे सर्व लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की परीक्षेमध्ये आवश्यकच आहे आणि सर्व मी आवश्यकच नावं घेतलेलं आहे टोपण नावं. आणखी काही बरेच टोपण नावं आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला आणखी टोपण नावे हवे असतील तर तसे कमेंट जरूर करा. बघा काही प्रश्न बघूया आपण याच्यावरती. नटसम्राट या नाटकाचे नाटककार कोणत्या टोपण नावाने कविता लेखन करीत असत तर काय कोण होते नटसम्राटचे नाटककार? केशवसूत, केशवकुमार, सौमित्र, कुसुमाग्रज. कोण होते? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे नटसम्राट नाटकाचे नाटककार आहे. संत तुकाराम महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते? तुकाराम बोल्लोबा पवार, तुकाराम बोल्लोबा आंबिल्डे मोरे, तुकोबा बोल्लोबा पावानी, तुकाराम वल्लभ पटवर्धन. तर काय होतं? तुकाराम बोल्लोबा आंबिल्डे तसेच मोरे. संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण नाव होतं. नंतरचा प्रश्न आहे नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व या नावाने प्रसिद्ध आहे. बालगंधर्व या नावाने प्रसिद्ध आहे. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय तर कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव काय? माणिक गोड घाटे. माणिक गोड घाटे असे हे कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव आहे. बघा नंतर बघू आपण डेबूजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच कोण तर संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज म्हणजेच डेबूजी झिंगरोजी जानोरकर होत. आता योग्य जोडी ओळखा. मग यामध्ये योग्य जोडी कोणती आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो का? नाही, यांना आपण कुसुमाग्रज म्हणत नाही. प्रल्हाद केशव अत्रेंना केशवसूत म्हणतात. काशीनाथ हरी मोडकला माधवानंद म्हणत नाही. राम गणेश गरड नाही. आपली 2 नंबरची जोडी योग्य आहे. यामध्ये कृष्ण वामन शिरवाडकरांना काय म्हणतात तसे काशीनाथ हरी मोडकना काय म्हणतात, राम गणेश गडकरींना काय म्हणतात ते तुम्ही सर्व पाठच करून घ्या. त्यानंतरचा बघा प्रश्न आपण खानदेशाची कवयित्री कोणाला ओळखले जाते? खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? शांताबाई शेळके, इंदिरा संत, पद्मा घोळे की बहिणाबाई चौधरी. कोणाला ओळखतात तर आपल्या बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री असे म्हणून ओळखले जाते. बघा मित्रांनो असेच प्रश्न TET पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेच्या ज्या आपल्या सरळ सेवा भरती आहे त्यामध्ये विचारले जातात. हे सर्व पाठच करून घ्या. आणि आणखी काही माहिती हवी असल्या कोणत्या विषयाचं तुम्हाला व्हिडिओ आवश्यक असल्यास नक्की कमेंट करा. लाईक करायला विसरू नका. शेअर देखील करा. धन्यवाद. नमस्कार.